नाही नाही, तू कर पूजा, कर. नाही नाही, असं कसं, तुम्ही करा ना. अगं नको काय, कर कर, तू पूजा कर. दिवे लागणीला आमची वेळ असते देवी बरोबर. ऐकतोय वय मॅडम मी आमची देवी, आमचा येळ. आमच्या येळेत अडचण करत जाऊ नका, कळलं काय? काय ग, काय झालं? काय नाही, कर ना पूजा. अहो पण पूजेचा मान तुमचा ना. अगं तू पूजा केलीस काय, मी केली काय? देवीची पूजा होणं महत्वाचं आहे. पण असं तुम्ही असताना. नाही ग, असं काही नसतं. तू पुढची पिढी आहेस. हा, सगळ्या रीती, सगळ्या परंपरा तुला सांभाळायच्या, त्यामुळे आता हा मान तुझा आहे, कर. पण आई, तुम्ही इथे असताना. असलं काही वाटून घेऊ नकोस. देवीची पूजा होणं महत्वाचं आहे. हा क्या होय होय, हे काय 0 मिनिटात निघायचं लागले. पोचला ना समधी? आलो आलो, हा आलो. ए बाबा, दाखवा तर तुमची पावर काय दाखवायची ती. काम चोख झालं तर पैसे बी चोख मिळतील. काय जमल न इतका? हा दादा, दहंडी म्हणजे आमचा हातखंडा आहे. तुमचा असू द्या हातखंडा. ही संधी आहे माझ्यासाठी. या संधीचं बरोबर सोनं झालं पाहिजे. तुमच्या भावाच्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे बरं का तुम्हाला. हा, अधिपतीने इतकं वाटोळं करून ठेवलाय, माझा पार अपमान करून ठेवलाय 4 लोकांनी. कुठं तोंड दाखवायला जागा राहिली नाही. त्याचं तोंड पाहिलं ना, असा असा राग, म्हणजे तळ पाहिजे का मस्तकात जाते अशी. बरं जाऊ दे, ते सोडा. तुम्ही बरोबर तुमची माणसं पेरा. हा, तो बरोबर वरून खाली नेम धरून डोसक्यावर पडला पाहिजे. पार पडल्या पडल्या गेमच वाजला पाहिजे. अलग लग. आता त्याची काय गॅरंटी देता येणार नाही बरं का. अरे निदान हात पाय तरी तुटतील का नाही त्याचे? डोळा पांगळा तरी झाला पाहिजे तो. 6 महिने वर्षभराकरता बिछाण्याला तरी टेकून राहील का नाही तो? एवढं तरी जमल का? हा, ते करता येईल. नशीब. राहिला प्रश्न त्याच्या बापाचा. ते लुडबुड करायला लागलाय फॅक्टरी. पण ते सोडा. ते माझं माझं मी पाहून घेईल काय तर. आता ह्याच्या पोराची आपल्याला वाट लावायची. येत का नाही धाना? ओय रम्या, काय चाललंय काय रे तुझं? कुठं काय? तुम्हीच म्हणलं होतं का नाही, तुला काय करायचं ते कर. तेच करायलो मी. वय पर जरा सांभाळून. त्या अधिपतीच्या डोळ्यावर येलास काय करू नका, आता परत तुमच्याच अंगाशी येईल. अहो, लय गर्दी असणार आहे दहीहंडीच्या कार्यक्रमाला. बाहेरून बी दहीहंडी फोडायला गोविंदा लोक येणार आहेत. नका इतकं टेन्शन घेऊ तुम्ही. कोणाला बी दिसणार नाही मी तिथं. आणि हे आपले लोक आहेत ना विश्वासातले. हे बाबांनो, कराल ना सगळे नीट? काय हो हो, काय करणार काय? अहो, जास्त काही नाही. अधिपती नेहमीप्रमाणे दहीहंडी फोडायला वरती चढल का नाही, त्याला खाली पाडायचा प्लॅन आहे आपला. त्याला खाली पाडण्याकरता आपण कुठल्या बी थराला जाऊ शकतो. ह्यो प्लॅन आहे वय तुमचा? हा, रसले 56 प्लॅन केलेत आम्ही. समजत ना वाचतोय तो. तो नाही का लय सावध असतोय, त्याला हलक्यात घेऊ नका. आणि आता दहीहंडी फोडायची म्हणल्यावर तो अजूनच सावध असणार आहे. स्वतःची सेफ्टी बघितल्याशिवाय तो काय दहीहंडीवर चढत नाही. त्यामुळे नाही का असले फालतू प्लॅन करू नका, तोंडावर पडाल. अहो, आता तुम्हाला विचारलं तुम्ही काय बोलत नाही. हा टायमाला फोन झाला तर फोन बी उचलत नाही तुम्ही. तुम्ही सांगा आता काय करायचं ते. हे बघ, तुला नाही का अशी काहीतरी ट्रिक करावी लागल ज्याच्यामुळे ह्यो ऍक्सिडेंट आहे असं वाटेल समद्यांना. हा, पण मी ना अक्षराशी बोलते, तिचं नक्की ऐकेल तो. अगं, अधिपती गेला का ग? हो. तू त्याला समजावलं नाहीस, त्याला थांबवलं नाहीस? हो आई, मी खूप प्रयत्न केला त्यांना सांगायचा, पण त्यांनी नाही ऐकलं माझं. भुवनेश्वरी मॅडमचं पण ते ऐकायचे नाहीत. आपलं कसं ऐकतील? आणि
तुम्ही काळजी करू नका. त्यांना ह्या गोष्टीत आनंद मिळतो. मग मलाही असं वाटलं की ठीक आहे ना, कशाला अडवायचं त्यांना. अगं आनंद मिळतो म्हणून काय स्वतःचा जीव धोक्यात घालायचा? आई, तुम्ही नका काळजी करू. ते सगळं सेफली करणार आहेत. त्यांनी सांगितलंय मला तसं. अक्षरा, मी तेच तिला सांगत होतो. अधिपती काही पहिल्यांदा दहीहंडी खेळत नाहीये. दरवर्षी खेळत, त्याला काही नाही होणार. इतक्या वर्षात झालं नाही म्हणजे आता होणार नाही असं नाही ना. वेळ काय कधी सांगून येते? चारू, काय झालं? नाही, काही नाही. भुवनेश्वरी नेमकं हेच म्हणायची. कोण आहे त्या भुवनेश्वरी? आल्यापासून मी त्यांचं नाव ऐकते, कितीतरी गोष्टी ऐकल्या त्यांच्याबद्दल. कुठे असतील त्या? आता ती कुठे असेल हे या क्षणी कुणालाच माहिती नाही. पण ती येईल की कवा ना कवा तरी. मग ती आल्यावर तुम्ही काय करणार आहात? काय करणार म्हणजे? त्यांना कडकडून मिठी मारणार.